सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आणि पहिली बातमी, विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेलाही आता अंतर्गत कलह वाढल्याची माहिती मिळतेय. या निवडणुकीत शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांची 12 मतं फुटल्याची चर्चा आहे आणि त्यावरती आज उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदार फुटीमुळे शिवसेनेत नाराजी नाट्य रंगलेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काहीतरी बिनसल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. नाराज एकनाथ शिंदे कालपासूनच कोणाच्याही संपर्कात नसल्यानं शिवसेनेचं टेन्शन वाढलंय आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याची चर्चा रंगली आहे. दरम्यान शिवसेनेच्या बैठकीत दगाबाज आमदार कोण आणि याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. तसंच या पराभवामुळे महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यालाच धोका निर्माण झाला आहे आणि हा धोका टाळण्यासाठी या बैठकीत रणनीती निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे काय बोलणार, उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, आपण पाहिलं कालची जे मतदान त्यानंतरची मतमोजणी आणि हा लागलेला निकाल, तर एकंदरीतच या सगळ्याकडे कसं पाहायचं किंवा आता शिवसेनेमध्ये जो अंतर्गत कलह वाढलेला आहे किंवा एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि आताची ही बैठक? सुनील, आपण काल पाहतो की विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले असले तरी त्यांचा विजय हा काटावरचा विजय आहे. त्यामुळे शिवसेनेची अतिरिक्त मतं आणि शिवसेनेची मतं गेली कुठे हा प्रश्न निर्माण होतो. शिवसेनेची तब्बल 12 मतं फुटली असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे. त्यातही शिवसेनेचे 3 आमदार जे आहेत, जे अधिकृत आमदार आहेत, त्यांची देखील मतं फुटल्याची जी माहिती जी आहे ती मिळते आहे. एकूणच सर्व निकालाचं जर आपण अंकगणित पाहिलं तर एकूणच शिवसेनेची 3 आमदार जे धनुष्यवनावरती निवडून आलेले आहेत ते आमदार फुटलेले आहेत. त्यामुळे तो मोठा धक्का जो आहे शिवसेनेच्या जिवारी लागल्याचं एकूण दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नाराज असल्याचं समजतं आहे. त्या संदर्भात त्यांना फोनवरून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यांचे दोन्ही फोन सुरू आहेत, बेल वाजत आहे, मात्र ते फोन अटेंड करत नसल्याचं समजत आहे. काल रात्रभर त्यांचा भरपूर बैठका चालू होत्या. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काही विश्वासू आमदारांना वर्षा निवासस्थानी बोलवलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. काल रात्रभर वर्षा निवासस्थानी अनेक बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या देखील वर्षावरती आल्या होत्या. विधान परिषदेतला निकाल हा महाविकास आघाडीसाठी देखील अत्यंत धक्कादायक होता, कारण काँग्रेसची देखील काही मतं फुटलेली आहे, शिवसेनेची तर मोठ्या प्रमाणात मतं फुटलेली आणि त्याचा फायदा जो आहे भाजपला झालेला दिसून येत आहे. भाजपकडे 5व्या उमेदवार निवडून आणण्यासाठी मतं नव्हती, मात्र ती मतं त्यांनी मिळवली आहेत आणि ती मतं शिवसेना आणि काँग्रेसच्या मतांच्या जोरावर मिळवली आहेत. अगदी उदय, आपल्यासोबत तुम्ही असेच सोबत राहा. आपल्यासोबत नीलम गोरे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नीलमताई, काय सांगाल? खरं तर शिवसेनेतला हा अंतर्गत कलह आहे तर तो वाढल्याची आता एकंदरीत माहिती मिळतेय. शिवसेना आणि शिवसेनेचे समर्थक जे आहेत अपक्ष आमदारांची 12 मतं फुटल्याची देखील चर्चा आहे. मुळात असं आहे की एक प्रत्येक पक्षाने व्यूहरचना केलेली होती. त्यावर आधी बोलण्याच्या आधी मी सगळ्यांना सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. आणि काल जे आमचे 2 निवडून आले उमेदवार त्याबद्दल मी त्या सर्व आमदार ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार मानते आणि आमदारांचे विजयी जे झालेले आहेत सचिन अहिर आणि आमशा पाडवी त्यांचं अभिनंदन करते. आता एक असं आहे की आमची दुपारी जेव्हा बैठक सगळी मतदान वगैरे झालं त्यानंतर शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये तुमचे प्रतिनिधी उदय जाधव हेही मला वाटतं नंतर चक्कर मारून गेले होते. सर्व आमचे आमदार ज्यांनी मतदान केलं त्यातले बहुतेक जण तिथे शिवसेना पक्ष कार्यालयात येऊन गेले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी बोलले, उद्धवसाहेब त्यांच्याशी बोलले. त्याला एकनाथजी शिंदे बरोबरच होते, इनफॅक्ट त्यांच्या शेजारीच बसलेले होते. एक दुसरं असं की मतं फुटली याच्याबद्दल जे लोक काउंटिंगला आमचे प्रतिनिधी होते त्या मतदान गुप्त असतं पहिली गोष्ट. त्या कुठली मतं फुटली आहेत किंवा काय नक्की झालेलं आहे का पक्षश्रेष्ठींनी काय निर्णय घेतला होता याच्याबद्दलचा काही तुमच्याकडे गोपनीय अहवाल असेल तुमच्याकडे किंवा तुमच्या प्रतिनिधींकडे तर त्याच्या आधाराने तुम्ही बोलू शकता. दुसरं असं की ठरवून ते मतदान दिलेलं आहे का काय झालेलं आहे किंवा काय त्याच्यात नक्की ठरलेलं होतं का कोणाला गेलेली आहेत याच्यावर ही अशी जाहीर चर्चा मला तर स्वतःला करणं शक्य नाहीये आणि योग्य वाटत नाहीये.
पक्षश्रेष्ठी आणि सर्व पक्षांचे नेते यांच्याकडे स्वतःच एक विश्लेषण असतं. त्याच्यामध्ये ज्यांनी विशेषतः त्या मतपत्रिका पाहून काउंटिंगच्या वेळेला उपस्थित होते त्यावेळेला सुद्धा तो अंदाज आलेला असतो बऱ्यापैकी. आणि त्यामुळे उलट मला असं वाटतं की मी IBN लोकमतला विनंती करेन की संशयाचं वातावरण प्रत्येक आमदाराबद्दल तुम्ही हा विचार करा. एक तर 12 मतं कुठली म्हणतात सगळे, तर आम्हाला मिळालेली आहेत 52 आणि आमची मतं आहेत 63, म्हणजे ती होतात 11 की जी कोट्याप्रमाणे समजा आम्ही ठरवलं असतं की सगळी आम्हालाच घ्यायची तरच ती आम्हाला मिळालेली दिसली असती. काय पक्षाने निर्णय घेतला किंवा काय नाही याच्यावर कोण मांडू शकतं, तर आमचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब बोलू शकतात, कारण ते त्या प्रक्रियेचे प्रमुख असतात, त्यांनी ते घडवलेलं असतं. अनिल देसाई, त्याच्यानंतर वरुण सरदेसाई, हे विनायक राऊत, हे सगळे लोक त्या ठिकाणी असतात. त्यामुळे संघटनात्मक बाबी अशा उघडपणाने त्याच्यावरती तपशील आम्हाला कुणालाच माहिती नसतो आणि हेच प्रत्येक पक्षामधली शिस्त असते. अशा वेळेला त्याच्या आधाराने काही आपण जेव्हा निष्कर्ष मांडता तेव्हा तुम्ही खूप एक जबाबदार माध्यम आहात. अशा वेळेला उरलेल्या ज्या 52 आमदारांनी दिलेली आहेत त्याची नावं आपल्याला जर का कल्पना नाहीये तर प्रत्येक आमदारावरती अशी संशयाची सुई ठेवून सगळी जाहीर चर्चा करून त्यांचं नेहमीच जे काम असतं ते सोडून शिवसेनेच्या पाठीमागे एखादा कट कारस्थान लावण्यासाठी नकळत आपला उपयोग होतोय का, हे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की याबद्दल तुम्ही जरूर विचार करा. पक्ष प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण जरूर करेल आणि एकनाथ शिंदेबद्दल बोलाल तर त्यांना मी अनेक वर्ष ओळखते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. ते फार वरिष्ठ स्तरावरचे मंत्री आहेत. अशा वेळेला काही तास एखादी व्यक्ती उपस्थित नसेल तर माझं तुम्हाला आवाहन आहे की तुमच्याकडे तपशील असतील, फुटेज असेल, त्या कोणी वैयक्तिक काही कारणासाठी कुठे काही तासासाठी गेलं असेल तर त्याची अशा पद्धतीने लगेच तुमच्याकडे सोर्स असेल तर तो तुम्ही जाहीर करा. नसेल तर काही वेळामध्येच ते उपलब्ध होतील किंवा ते स्वतः सांगतील की त्यांचे कुटुंबीय किंवा जे स्टाफ असतो तो त्याच्याबद्दल सांगू शकेल. परंतु शिवसेनेचं यश झाकाळून टाकायचं, जे दोघं आमदार आमचे निवडून आले त्याच्याबद्दल ज्या ज्या आमदारांनी मतदान केलं त्यांना कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यामध्ये टाकायचं, ही सगळी आमच्या विरोधकांची रणनीती त्या कपटनीती आहे आणि त्याच्यात तुम्ही कळत नकळत वापरले जाऊ नये असं मला निश्चितपणाने वाटतं. नक्कीच. नीलमताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तेव्हा आता आपण पाहतो आहोत की विधान परिषदेचा एकंदरीत निकाल लागला आणि त्यानंतर अशी कुठेतरी चर्चा रंगू लागली आहे की शिवसेनेतही अंतर्गत कलह वाढल्याची चर्चा रंगू लागलेली आहे आणि या आमदार फुटीमुळे शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे. आणि विधान परिषद निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा स्पष्ट झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची एक बैठक पार पडली. अनिल परब आणि अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते आणि या निवडणुकीत शिवसेनेचीही जवळपास 3 मतं फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे हे दगाबाज आमदार कोण याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. तेव्हा शिवसेनेतले दगाबाज आमदार कोण याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. काल एक बैठक झाली आणि रात्री उशिरा ही बैठक झाली. वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची ही बैठक पार पडली अशी देखील माहिती आहे. अनिल परब आणि अनिल देसाई हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते आणि या निवडणुकीत शिवसेनेची जवळपास 3 मतं फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे हे दगाबाज आमदार कोण याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. एकंदरीतच या बैठकीविषयीची चर्चा किंवा या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली हे देखील आपण जाणून घेणार आहोत. रात्री उशिरा शिवसेना आमदारांच्या बैठका सुरू होत्या आणि वर्षा बंगल्यावरती त्यातली एक बैठक पार पडली. तर आता आपल्यासोबत फोन लाईनवरून अतुल लोंढे हे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. एकंदरीत अतुलजी, तुमचं न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात स्वागत. एकंदरीत कालची जी निवडणूक होती या सगळ्याकडे कसं पाहता? नाही, बरोबर आहे. कालच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ते अतिशय गंभीर आहे. त्याचं आत्मपरीक्षण काँग्रेसला देखील करावं लागणार आहे. याच्याशी दुमत असण्याचं कारण नाही, पण त्याचा अर्थ हा होत नाही की सरकारला याच्या संदर्भात काही धोका आहे. या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणावर घोडेबाजार झालेला आहे, पैशाचा प्रचंड प्रमाणावर वापर झालेला असं स्पष्टपणे दिसत आहे आणि याच्यासाठीच्या निवडणुका ज्या आहेत त्या घडवून भाजपने आणलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 22 वर्षापासून ही एक प्रथा पडलेली आहे की घोडेबाजार होऊ द्यायचा नाही, म्हणून निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही.
आणि मग त्याच्यामध्ये ज्याची जितकी मतं आहेत त्याला तितक्या सीट्स देऊन बिनविरोध निवडणुका करण्याची जी प्रथा आहे ती तोडण्यामागचं कारण काय आहे की सत्तेसाठी हपापलेली भाजपा कोणत्या स्तराला जाऊ शकते आणि महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती सुद्धा खराब करू शकते, लोकांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरू शकते. अशा पद्धतीचं वर्तन भाजपकडनं झालेलं आहे. त्याला काही बळी पडलेले आहेत, लोक दिसत आहेत, आता येईलच पुढे कोण कोण बळी पडलेला आहे. त्याचा अर्थ सरकारला काही भीती आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तेव्हा शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक झाली रात्री उशिरा. या बैठकीमध्ये अनिल परब आणि अनिल देसाई हे उपस्थित होते. त्यानंतर आता इतरही पक्षांकडून आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. आणि राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं महाविकास आघाडीला अस्मान दाखवलं आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीचे तब्बल 21 आमदार फोडत 5व्या जागेवरील आपला उमेदवार जिंकून आणला. महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. भाजपनं राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी 10 जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. भाजपला पहिल्या पसंतीची एकूण 133 मतं मिळाली आहेत. भाजप आणि त्यांच्या गोटातील लहान पक्ष आणि अपक्षांचं कागदावरील एकूण संख्याबळ हे 113 इतकं आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीत भाजपनं 133 मतं मिळवल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 हा जादुई आकडा आहे आणि या आकड्यापासून भाजप आता केवळ 11 मतांनी दूर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तेव्हा राज्यसभा निवडणुकीच्या सोबतच विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं बाजी मारलेली आहे. महाविकास आघाडीला यामुळे धक्का बसलाय. विधान परिषद निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीचे तब्बल 21 आमदार फोडत 5व्या जागेवरील आपला उमेदवार जिंकून आणलेला आहे. तेव्हा राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपची जादू दिसली आहे. महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते आणि भाजपनं राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी 10 मतं फोडलेली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. याविषयी आता फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. अतुलजी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. भाजपची ही जी जादू आहे ती काल सगळ्यांनीच पाहिली आहे. तब्बल 21 आमदार फोडत 5व्या जागेवरती विजय मिळवलाय. महाविकास आघाडीमध्ये असंतोष त्यांच्या आमदारांमध्ये आहे हे यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि मी आधी म्हटलं होतं की या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष आपापसात भांडत होते आणि तिन्ही पक्षांचे 2-2 उमेदवार सुद्धा आपापसात भांडत आणि त्याच्यामुळे शिवसेनेची जेवढी मतं कागदावर फुटली तशी वाटतंय त्याच्यापेक्षाही जास्ती मतं ही फुटलेली आहेत. त्यांनी काँग्रेसची काही मतं फोडली त्याच्यामुळे ते जेमतेम काठावर पास झालेले आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षामधला अंतर्गत असंतोष जो आहे तो कालच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून बाहेर आलेला आहे. एवढंच या निमित्ताने आम्ही सांगितलं. पण भाजप आता मॅजिक फिगर जी आहे त्याच्यापासून केवळ 11 मतांनी दूर आहे, तर सत्ता स्थापनेकडे वाटचाल म्हणायची. हे बघा, भारतीय जनता पार्टी ही सत्तेकरता जन्म झालेली पार्टी नव्हे. आम्ही एका विचारांकरता आणि लोकांच्या हिताकरता, सर्वसामान्य माणसाच्या हिताकरता काम करणारा पक्ष. ही वस्तुस्थिती आहे की 2019च्या विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांना कौल दिला होता. पण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात करत प्रगतीपथावर आणलेल्या महाराष्ट्राची वाट लावली. ते केवळ आणि केवळ स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मिनिस्टर करण्याकरता. परंतु भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकांच्या संघर्षाकरता, लोकांचे प्रश्न, शेतकरी, गोरगरीब, अगदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीय यांच्या
प्रश्नांकरता विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर आम्ही आवाज उठवतो. यापुढे तो आवाज उठवत राहू एवढंच या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल. तेव्हा भाजप बहुमताच्या जादुई आकड्याजवळ आहे. मॅजिक फिगर जी आहे 144 त्यापासून भाजप केवळ 11 मतांनी दूर आहे आणि एकंदरीतच कालच्या ज्या विजयानंतर 21 आमदार फोडत भाजप 5व्या जागेवरील भाजपनं आपला उमेदवार निवडून आणलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. वळूयात पुढच्या बातमीकडे. विधान परिषद निवडणुकीतही भाजपचे 5ही उमेदवार विजयी झालेत आणि यावरती महाराष्ट्रात परिवर्तनाची ही नांदी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या मतदानातून सरकारमधील नाराजी समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय आणि एवढंच नाही तर लोकाभिमुख सरकार आणल्यावरच संघर्ष थांबणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. आणि या निवडणुकीने महाराष्ट्रामध्ये एक नवीन परिवर्तनाची नांदी ही आपल्याला पाहायला मिळते आहे. मला असं वाटतं की कुठेतरी या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही आहे, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही आहे आणि म्हणून आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमच्या 5व्या उमेदवाराला आमदार मतं देतील. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. 5व्या उमेदवाराकरता आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली. आणि आणखी एक प्रतिक्रिया पाहूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे विजयी उमेदवार अनिल बोंडे यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. देवेंद्रजी फडणवीस यांचं बुद्धिचातुर्य, नेतृत्व आणि चंद्रकांत दादा पाटील यांचं संघटन याचा परिणाम 10 तारखेलाही दिसला आणि 20लाही दिसला. दोन्ही वेळा महाविकास आघाडी सबसेल जीत झाली. काँग्रेसवाले तर जळूसारखे लिचाड आहेत, ते अजूनही सोडणार नाही. परंतु उद्धवजी ठाकरे यांनी 10 तारखेची 20 तारखेची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये असलेल्या आमदारांचा त्यांच्यावर विश्वास नाही. आणि अंतर्गत नाराजीमुळेच काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. आता काँग्रेसचं काय राहिलंय काय ना देशात ना महाराष्ट्रात. काँग्रेस आता संकुचित पावत चाललेला आहे. फक्त बोलतात, काय त्यांचं अस्तित्व राहिलं नाहीये. देशात कोणत्याही प्रकारचं काम कार्य त्यांचे कार्यकर्ते नेते करत नाहीयेत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारावर पण त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावलंय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी आज त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ईडीकडून अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलाय. यापूर्वी त्यांना 9 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र नियोजित कार्यक्रमामुळे ते हजर राहू शकले नसल्याचं त्यांनी कळवलं होतं. मात्र ईडीकडून त्यांना पुन्हा समन्स पाठवण्यात आलं असून आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलंय. आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. विधान परिषदेत भाजपनं पुन्हा मवियाला धक्का दिलाय. पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपनं विधान परिषदेची 5वी जागा जिंकली आहे. त्यामुळे भाजपचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं मवियाला धक्का दिला. या विजयाचे मुख्य सूत्रधार ठरले आहेत ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. फडणवीसांच्या आईनं भाजपच्या या विजयी टीमचं स्वागत केलं. फडणवीसांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं.
विधान परिषद निवडणुकीत प्रवीण दरेकरांचा विजय झाला। या विजयानंतर प्रवीण दरेकरांचं घरी स्वागत करण्यात आलं। त्यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे। अशातच त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। सोमवारीही राहुल गांधींची ईडीकडून 10 तास चौकशी करण्यात आली। तर राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आजही काँग्रेसकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलंय। अद्यापही या परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। संरक्षण मंत्रालयानं अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया युद्ध पातळीवरती हाती घेतली आहे। येत्या 1 जुलैपासून त्याची नोंदणी सुरू होईल। यात 8वी 10वी उत्तीर्ण तरुणही अर्ज करू शकतात। 5 ग्रेडमध्ये ही भरती होणार आहे। मैसूरमध्ये भव्य योगा दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला होता। यावेळी मोदींनी योगासनं केली आणि देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कर्नाटकमधील मैसूरमध्येही भव्य अशा योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात हजारो नागरिक सहभागी झाले होते। पुण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील योग दिवस साजरा केला। नारायण राणेंनी स्वतः योगासनं करत जागतिक योगा दिन साजरा केलाय। जागतिक योग दिनानिमित्त आज नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं योगा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालिका आयुक्त बी राधाकृष्णन, जिल्हाधिकारी आर विमला यांनी योगासनं सादर केली। केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीनं त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अमरावतीमध्ये नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शासकीय अधिकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता। पुण्यातील चाकणमध्ये एका अवलियानं अनोखा हँगिंग योगा केलाय। जमिनीवरती पाण्यात आणि लटकूनही हा अवलिया योगासनं करतो। हा अवलिया केवळ जमिनीवरच योगासनं नाही तर पाण्यातही उत्तम योगासनं करतो। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील योग दिवस साजरा केला। जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दिल्लीत देखील जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी योगासनं केली। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे। एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळतेय। शिंदेंसह काही शिवसेना आमदार देखील उपस्थित असल्याची माहिती मिळतेय। एकनाथ शिंदेंसह काही शिवसेना आमदार रात्री उशिरा सुरतमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय। एकनाथ शिंदेंचा गट हा नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली। तशी चर्चा होती आणि एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदेंचा गट हा नॉट रिचेबल आहे। एकनाथ शिंदेंसह काही शिवसेना आमदार सुद्धा रात्री उशिरा सुरतमध्ये दाखल झाल्याची देखील माहिती मिळते। आताची आपण महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। एकनाथ शिंदे नाराज असल्याची
चर्चा रंगत असतानाच एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्यांच्यासोबत काही शिवसेना आमदार देखील आहेत अशी देखील माहिती मिळते। तेव्हा विधान परिषद निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा स्पष्ट झाला, त्यानंतर वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची बैठक देखील पार पडली, पण तरी देखील एकनाथ शिंदे हे कुठेही नाराज आहेत अशी देखील चर्चा रंगत असतानाच आता ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळते। त्यांच्यासह काही आमदार देखील आहेत अशी माहिती मिळते आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात हमसे प्रतिनिधि कीर्तेश पटेल यांच्याकडून। कीर्तेश जी, क्या अपडेट है? बिल्कुल, जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में बड़े उथल पाथल होने के संकेत मिल रहे हैं, जिस तरह से एकनाथ शिंदे जी शिवसेना से नाराज है और अपने साथ 10 धारासभ्य एमएलए को लेके सूरत के डुमस रोड पे आए हुए मैरियट होटल में देर रात को पहुंचे। लगातार एकनाथ शिंदे भाजपा के बड़े नेता हो, महाराष्ट्र के हो, चाहे गुजरात के हो, चाहे दिल्ली के हो, सभी लोगों के संपर्क में है। जिस तरह से मैरियट होटल में आके देर रात रुके हुए हैं, लगातार अर्ली मॉर्निंग से उनकी मीटिंग भाजपा के साथ चल रही है। जिस तरह से होटल में पहुंचे, पूरे होटल को पुलिस ने किलेबंदी में तब्दील कर दिया गया है। किसी भी व्यक्ति को होटल के अंदर जाने नहीं दिया जा रहा है। जिस तरह से एकनाथ शिंदे और उसके साथ 10 धारासभ्य है, वो लगातार यहाँ भाजपा के बड़े नेताओं के संपर्क में है। कभी भी समय वो लोग भाजपा में प्रवेश करने के संकेत मिल रहे हैं। हालांकि जिस तरह से शिवसेना से नाराजगी होने के बाद सूरत पहुंचे, उसको लेके महाराष्ट्र की राजनीति में बड़े बदलाव और बड़े उथल पाथल होने के संकेत फिलहाल देखने को मिल रहे हैं। जी, और कीर्तेश जी, ये जो होटल है ये सूरत में है जो आप कह रहे हैं, और यहाँ पे बड़ी तादाद में पुलिस भी है। अभी कुछ बात हो पा रही है उनसे? बिल्कुल, जिस तरह से देर रात को एकनाथ शिंदे और उसके साथ 10 कुल मिला के 11 एमएलए सूरत पहुंचे। एयरपोर्ट के नजदीकी हेलो, आपकी आवाज आ रही है? बिल्कुल, एयरपोर्ट के नजदीक ही मैरियट होटल है, जो पहले प्राण भगवती के नाम से पहचानी जा रही थी। वही होटल में रुके हैं, मगर कि कोई व्यक्ति उनको ना मिले, इसलिए पूरी होटल को पुलिस ने किलेबंदी में तब्दील कर दिया है। लगातार पुलिस यहाँ पे तैनात हुई है, किसी भी व्यक्ति को होटल के अंदर नहीं जाने दे रही है। हालांकि भाजपा के बड़े नेता यहाँ पहुंच रहे हैं। एकनाथ शिंदे और उनके साथ आए हुए 10 कुल मिला के 11 एमएलए उनको लगातार उनको मिल रहे हैं, उनके साथ मीटिंगें चल रही है। मैं पहले भी बता चुका हूँ कि आने वाले कुछ ही घंटों में महाराष्ट्र की राजनीति में बड़े बदलाव आने के संकेत यहाँ से मिल रहे हैं। जी, धन्यवाद कीर्तेश जी इस पूरी जानकारी के लिए। तेव्हा एकनाथ शिंदेंचा गट हा सूरतमधील या हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आणि एकनाथ शिंदेंच्या बरोबर 10 आमदार असल्याची देखील माहिती मिळते। पड़ोस में आए हुए महाराष्ट्र में जिस तरह से राजकारण लगातार गरमा रहा है, खास करके शिवसेना की सरकार बनने के बाद शिवसेना के काफी सारे धारासभ्य पार्टी से नाराज है। एकनाथ शिंदे की आगेवानी में उसके साथ 10 और धारासभ्य जिस तरह से पार्टी से नाराज है, उसके बाद देर रात सूरत पहुंचे और खास करके सूरत की डुमस रोड पे आई हुई मैरियन होटल में रुके हुए। जिस तरह ने इनकी नाराजगी है, जिसके चलते महाराष्ट्र के राजकारण में बड़ी उथल पाथल होने के संकेत देखने को मिल रहे हैं। हालांकि एकनाथ शिंदे भाजपा के बड़े नेताओं, गुजरात के बड़े नेताओं के संपर्क में और आने वाले कभी भी समय में वो भाजपा में प्रवेश कर सकते हैं। वैसे में कह सकते हैं कि जिस तरह से पूरे धारासभ्य है वो गुजरात पहुंचे और मैरियट में रुके हुए। हालांकि उनके बंदोबस्त के लिए होटल के आसपास बड़ी मात्रा में पुलिस को भी तैनात किया गया है। कीर्तेश पटेल, न्यूज़ 18 नेटवर्क, सूरत। आणि या महत्त्वाच्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीचीच बातमी, एक ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळते। शिंदेंसह 11 शिवसेना आमदार हे देखील उपस्थित आहेत। एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदार हे रात्री उशिरा सूरतमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। सूरतच्या ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे थांबलेत आणि या हॉटेलच्या बाहेर सध्या पोलिसांचा ताफा, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।
एकनाथ शिंदेंचा गट हा नॉट रिचेबल आहे. एकनाथ शिंदेंसोबत 10 आमदार असल्याची माहिती मिळतेय आणि या कोणत्याही आमदारांशी संपर्क साधता येत नाहीये. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची जी चर्चा होती त्याला आता कुठेतरी पुष्टी मिळताना दिसतेय. तसं दिसतंय कारण एकनाथ शिंदेना काही वेळापूर्वी फोन लावल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत होती, त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची देखील चर्चा होती. आणि आता आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, हेच ते हॉटेल आहे ज्या हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या हॉटेल बाहेर पोलिसांचा खडा पहारा आहे आणि असं देखील म्हटलं जात आहे. काही वेळापूर्वी आम्ही आमच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यांच्याकडून माहिती घेतली, तर अशी माहिती मिळतेय की एकनाथ शिंदे हे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे थांबल्याची माहिती आहे. न्यूज 18 लोकमतवर आता आपण ही या हॉटेल बाहेरची दृश्य पाहत आहात. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत आणि सुरतच्या ले मेरिडियन हॉटेलमध्ये ते रात्री उशिरा दाखल झालेत. त्यांच्यासह 11 शिवसेना आमदार हे उपस्थित असल्याची देखील माहिती मिळते. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कीर्तेश पटेल यांच्याकडून. कीर्तेश जी, क्या अपडेट है? ये ले मेरिडियन होटल जो है जो सूरत में है ऐसे बताया जा रहा है, तो क्या अपडेट है? अभी शिवसेना के जो एमएलए है वो 11 एमएलए है कुल मिला के, ऐसे बताया जा रहा है. बिल्कुल, देखिए जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में बड़े फेरफार होने के ऐलान अभी से मिल रहे हैं. एकनाथ शिंदे जिस तरह से शिवसेना से नाराज हुए और नाराज होने के बाद देर रात को अपने साथ करीबन 10 जितने एमएलए लेकर सूरत मैरियटन होटल है जो डुमस रोड पे आई है, वहां पे पहुंचे. भाजपा के बड़े नेताओं के लगातार संपर्क में है. जिस तरह से कहा जाता है कि गुजरात की राजनीति में भाजपा का सबसे बड़ा गढ़ माना जाता है. वैसे में ये 11 एमएलए जिस तरह से गुजरात में आके सूरत में रुके हुए हैं, देर रात को लगातार भाजपा के बड़े नेताओं से मीटिंग चल रही है. आने वाले कुछ ही घंटों में ये लोग भाजपा में अपना प्रवेश करें ऐसे संकेत मिल रहे हैं. और जिस तरह से महाराष्ट्र में भाजपा और शिवसेना आमने सामने राजनीति में टकरा रहे हैं, मतलब कह सकते हैं कि कहीं ना कहीं जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में लगातार सरकार बनने के बाद राजकारण लगातार सुर्खियों में आ रहा है, वैसे में ये 11 एमएलए जिस तरह से भाजपा के संपर्क में है. कहा जाता है कि कीर्तेश जी आप जुड़े रहिए हमारे साथ. राम कदम जी है जो भाजपा के एमएलए है, तुमचं स्वागत आहे. मला सांगा की आत्ताची ही जी अपडेट येते राम कदम जी की एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची जी चर्चा रंगतीये आणि त्यानंतर आता आम्ही दृश्य देखील दिसत आहेत की पोलिसांचा ताफा या हॉटेल बाहेर लावण्यात आला आणि त्यांच्यासोबत 11 शिवसेना आमदार देखील आहेत. मुळामध्ये शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे आणि या अंतर्गत प्रश्नावर पक्ष म्हणून आम्ही टिप्पणी करणं हे काही योग्य ठरणार नाही. पण व्यापक अर्थानं बोलत असताना ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागेल की केवळ शिवसेना नव्हे तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या सत्ताधारी आमदार असतील, मंत्री असेल, यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे, खदखद आहे, सरकारविषयीची नाराजी आहे. आणि त्याच्यामुळे नेमकं तिथे कोण आहे, काय आहे, सूत्रांच्या हवाले या शब्दावर लगेच टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही. पण आपण कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की आमच्याकडे एकही आमदार 5वी जागा निवडून आलेला नव्हता. पण सरकारच्या विषयीची खदखद, असंतोष आणि त्याच वेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयीचा विश्वास, आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांविषयीचा, भाजपविषयीचा विश्वास हा आमदारांच्या मतदारातून दिसला. तर त्याच्यामुळे एकही मत आमच्याकडे एक्स्ट्रा नसताना, अधिकचं नसताना आमची 5वी जागा निवडून आली. हीच आपण परिणिती आपण राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिली. तर त्याच्यामुळे कोणत्या पक्षाचा नेता, कोणत्या आमदार. राम कदमजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आणखी एक मोठी घडामोड आहे, आणखी एक मोठी बातमी हाती येते, आपण ती देखील पाहूया. तर तेव्हा शिवसेना आता फुटीच्या उंबरठ्यावरती आहे का अशी देखील चर्चा रंगते. ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याची ही माहिती आहे. एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगते आहे. शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती मिळतेय. महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची ही सगळ्यात मोठी घडामोड. शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता
असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 11 आमदार देखील त्यांच्या सोबत आहेत। आपण अधिक माहिती घेऊयात खासदार अनिल बोंडे यांच्याकडून। अनिलजी, तुमचं न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात स्वागत। एकंदरीत कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? धन्यवाद। मी सर्वप्रथम जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि जे पराभूत झालेले असतील, विचलित झाले असतील, त्यांनी सुद्धा योग करावा अशी विनंती करतो। पहा कसं आहे की देवेंद्रजी फडणवीस यांचं जे नेतृत्व, बुद्धी कौशल्य आणि सर्वात महत्वाची विश्वासार्हता ही अशी आहे की त्यामुळं विरोधी पक्षातले आमदार असतील, सत्ता आणि विरोधातले जे आमदार होते ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवू इच्छितात। आणि त्या उलट जर पाहिलं तर उद्धवजी ठाकरेंवर त्यांच्याच पक्षातल्या लोकांचा विश्वास नाही, अपक्षांचा विश्वास नाही। कारण गेल्या 2.5 वर्षात अनेक आमदार सांगतात आम्ही मुख्यमंत्र्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही। मग मतदारसंघात काम करताना त्यांच्याकडे निवेदन घेऊन जावं लागतं, मुख्यमंत्र्याचे रिमार्क्स घ्यावे लागतात, पण त्या सगळ्या गोष्टीला खंड पडल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे। आता खरं जर पाहिलं तर एकनाथ शिंदे म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो की ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक, आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे यांचे एकनिष्ठ शिष्य। परंतु अशा माणसावरही जेव्हा सरकार स्थापन झालं त्यांना शपथ घ्यायला लावली संजय राऊत सारख्या उपऱ्या माणसांनी, तर हा अपमान कोणी किती दिवस सहन करणार? आणि 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 त्यामुळं हा असंतोष निश्चितपणे हा वाढतच जाणार आहे। आता त्याची परिणिती कशामध्ये होईल ते आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु शिवसेनेमध्ये कोणालाही विश्वासात घेतल्या जात नाही। फक्त मी आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी, माझ्या कुटुंबाची जबाबदारी एवढ्यापर्यंत पाहिल्या जात असेल तर सामान्य मावळ्याला न्याय मिळत नाही। अगदी अनिलजी, जसं की तुम्ही म्हणताय की ते नाराज आहेत, त्याची कारणं किंवा ते कोणत्या कारणासाठी नाराज असतील ह्या देखील शक्यता तुम्ही सांगितल्यात। पण आता एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळते आहे। 11 शिवसेना आमदार देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत अशी देखील माहिती मिळते। तर त्याबद्दल काय सांगाल? तो खरं जर पाहिला तर शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आपल्या मावळ्यांना सांभाळून ठेवण्याचं काम शिवसेनेच्या कार्याध्यक्षांना करायचं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला स्वतः शिवसेना प्रमुख कधी स्वतःचा स्वार्थ ठेवत नव्हते, तो बाजूला ठेवून मावळ्यांना देत होते। त्याच्यामुळे सगळे शिवसैनिक जीवापाड प्रेम करत होते। आता त्याचं उलट झालेलं आहे आणि त्यामुळं खरं जर पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे माझी तर अपेक्षा अशी होती की युतीच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीसांसोबत चांगलं काम केलं, त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची संधी ही शिवसेनेने गमावली जाणीवपूर्वकरित्या। आणि हे सरकार बसायच्या वेळेला जर त्यांनी सहकार्य केलं असतं तर महाराष्ट्राला एवढे वाईट दिवस पाहावे लागले नसते। अनिलजी, तुम्ही जसं म्हणता आहात की किंवा अशी जी माहिती येते आहे, सूत्रांची माहिती आहे की एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि भाजपच्या नेत्यांशी त्यांची चर्चा देखील सुरू आहे। याविषयी काय सांगता येईल? नाही, खरं जर पाहिलं तर आता ह्या सांगण्याच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये अजूनपर्यंत कोणतं तथ्य बाहेर आलेलं नाही आणि एकनाथ शिंदेच त्यावर अतिशय उत्तमरित्या बोलू शकतील असं मला वाटतं। आणि काळ वेळ गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच आणि त्यामुळं आपण तारे तोडण्याच्या ऐवजी जे होतं ते पाहावं असं मला योग्य वाटतं। धन्यवाद अनिलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल। तेव्हा ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याची जी माहिती आहे त्या हॉटेलच्या बाहेरची तुम्ही दृश्य देखील न्यूज 18 लोकमतवरती काही वेळापूर्वी पाहिली आहेत। या हॉटेलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, पोलिसांचा ताफा या हॉटेलच्या बाहेर तैनात आहे। एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 10 आमदार असल्याची देखील माहिती आहे आणि हे सगळे आमदार हे नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदेंशी सुद्धा संपर्क साधता येत नाहीये। मात्र काही वेळापूर्वी त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर गुजराती भाषेतली टोन ऐकू येते, त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याचं तरी स्पष्ट होत होतं आणि आता ते ले मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती जी हाती आलेली आहे। विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नाराज आहेत।
हर्ष सांघवींवर एकनाथ शिंदेंची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती ही आता हाती येते। हर्ष सांघवी हे गुजरातचे मंत्री आहेत। हर्ष सांघवींवरती एकनाथ शिंदे यांची जबाबदारी देण्याची माहिती आता ही हाती येते। हर्ष सांघवी हे गुजरातचे गृहमंत्री आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या जवळचे म्हणून हर्ष सांघवी यांची ओळख आहे। तेव्हा काही वेळापूर्वीच आपल्याला जी माहिती सूत्रांकडून मिळाली होती की एकनाथ शिंदे यांची भाजपच्या नेत्यांसोबत जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये आता एक नाव समोर येत आहे। हर्ष सांघवी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी आहेत आणि मोदींचे जवळचे म्हणून हर्ष सांघवी यांची ओळख आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घडामोड म्हणता येईल। ही मोठी घडामोड आहे। राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची निवडणूकही गाजली। या बऱ्याच राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर आता भाजपच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे जाणार का किंवा त्याबद्दलच्या देखील चर्चा रंगतायत। सूत्रांची तशी माहिती मिळते। आपण अधिक माहिती घेऊयात प्रीती सोमपुरा यांच्याकडून। प्रीती मॅम, कसं बघता येईल या सगळ्या घटनांकडे? खरं तर या नाट्यमय घडामोडी घडतायत। काल संध्याकाळी 6 वाजता चार्टर फ्लाईटनी शिवसेनाचे 11 MLA जे आहे ते सुरतला गेलेले आहे आणि सुरतमध्ये जे आहे बीजेपीचे जे होम मिनिस्टर आहे हर्ष सांघवी जे नरेंद्र मोदी पंतप्रधानाच्या जवळचे आहे ते सगळं त्यांची स्थिती बघत आहे आणि हे 11 MLA जे आहे ते आता सुरतमध्ये आहे आणि एकनाथ शिंदे जे आहे काल रात्रीपासून ट्रेसेबल नाही आहे। त्यांच्या खाण्याच्या घरी पण नाही आहे, सरकारी निवासस्थानाच्या तिकडे पण ते नाही आहे। आता सरकार संकटमध्ये आलेली आहे असं एक सूत्रांची माहिती आहे। कारण ज्या प्रकाराने काल क्रॉस वोटिंग झालं 3 MLAनी शिवसेनाचे क्रॉस वोटिंग केले होते आणि 9 अपक्ष आमदार आहेत त्यांनी शिवसेनाच्या विरोधात वोटिंग केलं होतं। नंतर हा सगळं प्रकरण घडलेलं आहे आणि काल रात्रीपासून जे हे सगळं घडामोडी सुरू झालेली आहे आणि आता जे बातमी येते त्यामध्ये 11 MLA जे आहे शिवसेनाचे ते सुरतमध्ये पोहोचलेले आहे। काल संध्याकाळी 7 वाजता ते चार्टर फ्लाईटनी सुरतला निघालेले आहे। आपण आता जर का पाहिलं तर ही न्यूज 18 लोकमतवरती आता या हॉटेल बाहेरची दृश्य आपण काही वेळापूर्वीच दाखवली। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि अशी देखील सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे की त्यांचं भाजपच्या बड्या नेत्यांबरोबर जी चर्चा सुरू आहे तर त्यामध्ये हर्ष सांघवी यांचं नाव आता समोर येत आहे। हर्ष सांघवी जे आहे ते बीजेपीचे MLA आहे सुरतचे आणि ते नरेंद्र मोदी पंतप्रधानांचे जवळचे आहे आणि ते स्वतः सुरतचेच आहे आणि दर्शना जोईसर जे आहे ते सेंट्रल मिनिस्टर ते पण घडामोडीमध्ये ते पण फार ऍक्टिव्ह झालेले आहे। ते स्वतः टेक्सटाईल मिनिस्टर आहे आणि जे हर्ष सांघवी जे आहे त्यांनी अगोदरही जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमस्ते अमेरिका आणि हे सगळं प्रोग्राम केलं होतं तेव्हा त्यांचे इंचार्ज जे होते ते हर्ष सांघवी होते आणि हर्ष सांघवी जे आहे ते याच्या अगोदरही पण जेव्हा जे चेंजेस झालं होतं ते रुपानीला चेंज केलं होतं आणि नंतर भूपेंद्र पटेल जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हा पण ते फार ऍक्टिव्ह झालं होतं आणि हर्ष सांघवी जे आहे ते फार जवळचे आहे, RSSचे जवळचे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जे फार जवळचे आहे आणि म्हणून हा सगळं घडामोडीचे इंचार्ज जे बनवलेलं आहे ते हर्ष सांघवीला बनवलेलं आहे। प्रीती मॅम, आपण पाहिलं की राज्यसभा निवडणुकीत देखील अशाच घडामोडी घडल्या होत्या। त्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगतदार आपल्याला निवडणूक किंवा ही जी लढत देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आताची ही विधान परिषद निवडणूक दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपनं बाजी मारली आणि महाविकास आघाडीला कुठेतरी ही बोचरा पराभव कुठेतरी स्वीकारावा लागला आणि त्यानंतरच्या या आत्ताच्या नाट्यमय घडामोडी। हा, हे सगळे जे प्रकरण आपण बघणार तर राज्यसभाची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा पण क्रॉस वोटिंग झाली होती आणि इंडिपेंडंट MLA जे आहे त्यांनी बीजेपीला सपोर्ट केलं होतं आणि नंतर काल पण जे निकाल आलेला आहे त्यामध्ये क्रॉस वोटिंग झालेली आहे। काँग्रेसमधून पण क्रॉस वोटिंग झालेली आहे आणि शिवसेनामधून पण क्रॉस वोटिंग झालेली आहे। शिवसेनाचे 3 आमदार जे आहेत त्यांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे आणि 9 इंडिपेंडंट MLA जे महाविकास आघाडी सोबत होते त्यांनी पण केलेली आहे आणि अगोदरीच 3-4 दिवसा अगोदरीच ते बातमी
आली होती की एकनाथ शिंदे जे आहे ते नाराज आहे आणि नंतर एकनाथ शिंदे काल रात्रीपासून ट्रेसेबल नाही आहे, त्यांच्या सरकारी निवासाला पण नाही आहे आणि ठाण्याच्या घरी पण नाही आहे. श्रीकांत शिंदे पण जे आहे ते फोन उचलत नाही आहे. तर हा जे प्रकरण घडलेलं आहे त्याने कारण शिवसेनाकडून अजूनपर्यंत काहीच बातमी आलेली नाही, कोणी कन्फर्मेशन दिलेला नाही आहे. पण ज्या प्रकारे 11 MLA शिवसेनाचे सुरतमध्ये पोहोचलेले आहे त्यामध्ये आपण सांगू शकतो की सरकार जे आहे ते संकटमध्ये आहे. अगदी जी मॅजिक फिगर आहे 144 त्यापासून खरं तर 11 मतं ही भाजपला हवी आहेत सत्ता स्थापनेसाठी आणि कुठेतरी या ज्या राजकीय घडामोडी या ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत तर हे मॅजिक फिगरसाठीच चाललेलं राजकारण आहे का, त्यासाठीच आहे का, अशा देखील चर्चांना आता खरं तर उधाण आलेलं आहे. धन्यवाद प्रीती मॅम तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. तेव्हा या होत्या नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आणि त्यांनी हे जी माहिती दिलेली आहे त्यानुसार भाजप मंत्र्यांवरती आता ही विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामध्ये हर्ष संघवी यांचं नाव समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांची जबाबदारी आता हर्ष संघवी जे गुजरातचे गृहमंत्री आहेत त्यांच्यावरती सोपवण्यात आल्याची माहिती मिळते. गुजरात के पड़ोस में आए हुए महाराष्ट्र में जिस तरह से राजकारण लगातार गरमा रहा है, खास करके शिवसेना की सरकार बनने के बाद शिवसेना के काफ़ी सारे धारासभ्य पार्टी से नाराज है. एकनाथ शिंदे की आगेवानी में उसके साथ 10 और धारासभ्य जिस तरह से पार्टी से नाराज है, उसके बाद देर रात सूरत पहुंचे और खास करके सूरत की डुमस रोड पे आई हुई मैरियन होटल में रुके हुए जिस तरह ने इनकी नाराजगी है, जिसके चलते महाराष्ट्र के राजकारण में बड़ी उथल पाथल होने के संकेत देखने को मिल रहे हैं. हालांकि एकनाथ शिंदे भाजपा के बड़े नेताओं, गुजरात के बड़े नेताओं के संपर्क में और आने वाले कभी भी समय में वो भाजपा में प्रवेश कर सकते हैं. वैसे में कह सकते हैं कि जिस तरह से पूरे धारासभ्य है वो गुजरात पहुंचे और मैरियट में रुके हुए, हालांकि उनके बंदोबस्त के लिए होटल के आसपास बड़ी मात्रा में पुलिस को भी तैनात किया गया है. कीर्तेश पटेल, न्यूज 18 नेटवर्क, सूरत. तेव्हा एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना आता एकंदरीतच ऊत आलेला आहे. अशा चर्चा आता आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 11 आमदार हे सुरतमध्ये आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता सेना आमदार गुजरातमध्ये दाखल झालेले आहेत. चार्टर प्लेननं शिंदेंसह हे आमदार सुरतमध्ये दाखल झालेत. या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. पण तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकनंतर पुढच्या बुलेटिनसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.